देशभरात पुण्याच्या गणेशोत्सवाचे महत्त्व आहे. गणेशोत्सव हा समाजाचा उत्सव आहे. त्यामुळे त्यामध्ये लोकसहभाग कशा पद्धतीने वाढेल हे आपण पाहिले पाहिजे. आज मितीस उत्सवातील लोकसहभाग कमी होत आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे उत्सवाला धार्मिक, मंगलमय आणि समाजहिताचे रूप देण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. पुण्याच्या गणेशोत्सवाचं महत्त्व हे कोणाला हे संपूर्ण देशात माहिती आहे. नव्यानं आपल्याला कोणाला सांगायची आवश्यकता नाही. एकच मला असं वाटतं की शेवटी आपण सगळे कार्यकर्ते आहोत. जरी काही गणेशोत्सव करताना कमी जास्त होतं आहे, पण मला असं वाटतं की आपण बसलेलीच माणसं त्याला नीट करू शकतो किंवा चांगलं करू शकतो. वाईट काही नाही, पण त्याला अजून चांगलं कसं करता येईल यासाठी आपण सगळे मंडळी बसून नक्की काम करू शकतो. मला असं वाटतं की कोविडच्या काळातला उल्लेख झाला. खूप माणसं बसली आहेत, सगळे आपली ही बसली आहेत समोर, उदय भाऊ वगैरे सगळी माणसं. तुम्ही गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता साहेब, तुम्हाला सांगतो कमिशनर साहेब, कोविडच्या काळात खऱ्या अर्थानं गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता समाजाला समजला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकमान्यांनी गणेश उत्सव रस्त्यावरती आणला, सार्वजनिक केला. पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आमचा गणेश उत्सव हा एक सामाजिक भान जपणारा, समाजासाठी उपयुक्त असणारा, अशा पद्धतीनं जो काही प्रवास सुरू होता मधल्या काही काळामध्ये, निश्चितपणे आम्हाला काही गोष्टींना सामोरं जावं लागलं. आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडे समाज एका विशिष्ट नजरेनं पाहू लागला. हे मंडळाचा कार्यकर्ता हा असा असताच. पण मला असं वाटतं की पुन्हा एकदा ती नव्यानं ओळख कोविडच्या काळामध्ये आमच्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याला त्याच्या कामानं त्यानं मिळवून दिली. हे खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकमेकाच्या समोर जवळसुद्धा कोणी यायला तयार नव्हतं. स्वतःच्या जीवाची भीती प्रत्येकाला होती. अशा काळात पुण्यासारख्या शहरात या गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता रस्त्यावरती होता, समाजाची सेवा करत होता, समाजाचं रक्षण करत होता. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी गणेशोत्सव म्हणजे काय, समाजाचा उत्सव आहे. आपण सार्वजनिक याच्यासाठी म्हणतो की तो समाजाचा आहे, तो सार्वजनिक आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं आपण सगळ्यांनी हा विचार करायला हवा की समाजाचा उत्सव आहे, त्यात समाजाचा सहभाग कसा वाढेल, लोकसहभाग कसा वाढेल, समाजाप्रती असलेला लोकांना वाटलं पाहिजे हा आपला उत्सव आहे. आज आम्ही कार्यकर्ते, आम्हाला वाटतं आम्ही करतो, लोक सहभागी होतात. पण हळूहळू जर आपणही आत्मपरीक्षण केलं तर आमचा उत्सव लोकसहभाग हळूहळू कमी होत चालला काय ही आपल्या सगळ्यांसाठी निश्चितपणे चिंतेची बाब आहे. आपल्याला हा विचार करण्यासारखा आहे. आणि म्हणून मी प्रेमानं आग्रहानं सगळ्यांना निश्चितपणे हे सांगेल की आवाहन करीन की समाजाच्या हिताचा हा उत्सव झाला पाहिजे, समाजाचा सहभाग वाढणारा हा उत्सव झाला पाहिजे. याच्याकडे आपण गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते पुढच्या काळात आपण काम करू. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयोग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा 2023 पुणे शहर महापालिका क्षेत्र पारितोषिक वितरण सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे झाला. पुण्याचे पोलीस आयुक्त अतिमेश कुमार, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री कसबा गणपतीचे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, ॲडव्होकेट प्रताप परदेशी, माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले, अण्णा माळवतकर, अजय खेडेकर यासह ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अध्यक्ष गोडसे, सहचिटणीस अमोल केदार, तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एकूण 12,65,000 रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात परीक्षक मंडळातील परीक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.